कथेचं नाव चुकांमधून शिकणं. लेखक राहुल सुर्वे. आरव त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर बसला होता. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या कागदपत्रांवर त्याचे डोळे खिळले होते. पण त्याच्या मनात एक वेगळ्याच विचारांचे वादळ चाललं होतं. मी पुन्हा प्रोजेक्ट सुरू करतोय, पण कधी कधी चुका झाल्या की सर्व काही खराब होतं. प्रत्येक गोष्ट योग्य करावी लागते. त्याचवेळी त्याची मैत्रीण सोनाली त्याला पाहत असते. आरव, इतका का स्ट्रेस घेतोयस? चुका होणं हे नैसर्गिक आहे. त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. सोनालीच्या शब्दाने आरवचा काहीचा आत्मविश्वास वाढला. ती नेहमी म्हणायची की चुका हा शिकण्याचा मार्ग आहे, त्यांना टाळू नका. आरवने थोडासा असमंजसपणे मान हलवली. पण मला प्रत्येक गोष्ट योग्य करायची आहे, असं तू म्हणाला. एक छोटीशी चूक झाली तरी सगळं नष्ट होते असं वाटतं मला. त्याने आपल्या प्रोजेक्टच्या कागदपत्रांकडे पाहिले. जणू त्या चुका लपलेल्या सापळ्या होत्या. अचानक वर्गामध्ये श्री देशमुख सर प्रवेश करत म्हणाले, आरव, चुका तुमच्या वाढीसाठी आहेत. त्या तुमच्या मार्गातील अडथळे नाहीत, तर पायऱ्या आहेत. जे लोक चुका टाळतात ते कधीही नवीन काही शिकत नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक चूक लक्षात ठेवून पुढच्या वेळेस सुधारणा करणं. चूक झाली म्हणून थांबायचं नाही, तर त्यातून पुढचं पाऊल शिकायचं. आरवने श्री देशमुख सरांचे शब्द ऐकले आणि त्याला एक मोठी गोष्ट समजली. चुका भीतीचे कारणे नाहीत, तर शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी आहे. त्याने ठरवले, आता मी चुकांना घाबरणार नाही. दुसऱ्या दिवशी आरवने प्रोजेक्ट पुन्हा सुरू केला. त्याने स्वतःशी म्हटले, हो, चुका झाल्या, पण आता मला काही फरक पडत नाही. मी त्यातून शिकेन आणि पुढे जाईन. आरवने प्रत्येक चूक लक्षात ठेवली आणि प्रत्येक वेळी आवश्यक सुधारणा केली. जुना चुका त्याला नवीन मार्ग दाखवत होत्या. तो आत्मविश्वासाने आणि आनंदाने काम करत होता. भीतीची जागा उत्साहाने घेतली होती. अखेरीस आरवने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केला. जेव्हा त्याचे शिक्षक आणि मित्रमैत्रिणी तो पाहिला, तेव्हा तो सर्वात उत्कृष्ट ठरला. सोनाली हसत म्हणाली, बघितलंस ना, चुका होणं नैसर्गिक आहे, पण त्यातून शिकल्यावर यश आपोआप येतं. आरवने आत्मविश्वासाने मान डोलावली. हो, तो म्हणाला, आता मी चुकांना भीती मानत नाही, कारण त्या मला थांबवत नाहीत, त्या मला पुढे नेतात. आता तो कोणतीही नवीन गोष्ट शिकायला तयार होता.